नमस्कार मित्रांनो, सुरभी चॅनेलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रसंग आहे आग्र्यातला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा संभाजीराजे यांना कैद करून ठेवलं होतं. फुलाद खानाची प्रचंड फौज 3 कड्यामध्ये त्यांच्या भोवती होती आणि डोळ्यात तेल घालून फुलाद खान आपली कामगिरी पार पाडत होता. छत्रपती शिवाजी महाराजांना जामीन म्हणून मिझारा यांचा मुलगा रामसिंग हा होता. हा रामसिंग अतिशय प्रामाणिक, अतिशय विश्वासू, औरंगजेबाशीही आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी रजपूतच होता तो. आणि तो संध्याकाळी भेटायला महाराजांच्याकडे आला. महाराज म्हणले, रामसिंग, इतक्या दिवस आम्ही इथं कैदेत पडू नये, जरा हा आग्र्यातले काही चांगली स्थळं तरी आम्हाला दाखव, तेवढंच मनाला जरा विरंगुळा मिळेल. रामसिंग म्हणला, ठीक आहे, तशी मी व्यवस्था करतो. आणि मग एक दिवस रामसिंग महाराजांच्याकडे आला. महाराज म्हणला, चला महाराज, आज मी तुम्हाला ताजमहाल दाखवतो. महाराज म्हणले, ठीक आहे. आणि मग महाराज संभाजीराजे आणि रामसिंग हे ताजमहाल बघायला गेले. मित्रांनो, फक्त डोळ्यासमोर प्रसंग आला. ताजमहाल हा एकदम दिसतो, असा लांबून हळूहळू हळूहळू दिसतो असं नाही, एकदम दिसतो आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि तो दिसल्याबरोबर महाराज जागीच उभे राहिले आणि एकटक त्या ताजमहालकडे बघत होते. शेजारी रामसिंग उभा होता, दुसऱ्या बाजूला संभाजीराजे होते. त्यांनी महाराजांचा हात पकडला होता आणि असं एकटक बघत असताना महाराज म्हणले, रामसिंग म्हणजे, बोला महाराज, एक प्रश्न विचारू का? विचारा की. हे संगमरवरी स्वप्न ज्या ठिकाणी साकार केलेलं आहे, त्या संगमरवरी स्वप्नाच्या पायात दगड कोणचे वापरलेले आहेत? रामसिंग एकदम हादरलाच आणि रामसिंगनं उत्तर दिलं, महाराज, याच्या पायामध्ये काळा पत्थर वापरलेला आहे. हे ऐकल्याबरोबर महाराजांच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं आणि ते गालावर ओढलं. रामसिंगला थोडा वेळ काही कळलंच नाही. आजपर्यंत हजारो लोकांना हा ताजमहाल दाखवला, पण एकानंही हा प्रश्न विचारला नाही. आणि महाराजांनीच हा प्रश्न का विचारला? आणि विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं पाणी का आलं? रामसिंगनी महाराजांना सांगितलं, महाराज माफ करा. महाराज म्हणले, बोल रामसिंग, आजपर्यंत अनेक मुसाफिरांना मी हा ताजमहाल दाखवला, पण आजपर्यंत एकानंही हा प्रश्न विचारला नव्हता. महाराज, हा प्रश्न आपण विचारलात आणि याचं उत्तर मिळाल्यानंतर आपल्या डोळ्यातनं पाणी आलं. महाराज, याचं कारण मला कळू शकेल का? रामसिंगकडे न बघताच त्या ताजमहालाकडे बघत महाराज म्हणले, रामसिंग, तुम्ही नाही असा विचार करू शकणार, तुम्हाला नाही हे कळायचं. माझ्या सुद्धा स्वप्नात माझ्या स्वराज्याचं असं संगमरवरी स्वप्न आहे आणि ते आज साकार करत असताना त्याच्या पायात माझे हजारो मावळे आज स्वतःचा जीव देत आहेत. रामसिंग, हा ताजमहाल बघताना मला माझ्या मावळ्यांची आठवण आली, ज्या मावळ्यांनी तळहातावर शिर घेऊन हे स्वराज्य उभं केलं, त्यांची आठवण आज ताजमहाल बघताना रामसिंग आली. आणि महाराजांनी आपले डोळ्यातले आलेले अश्रू पुसले. मित्रांनो, शेजारीच संभाजीराजे 9 वर्षाचे, त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय होतं 36 वर्षाचं. म्हणजे शिवाजीराजे जर शेर असतील, म्हणजे शेरभर असतील, तर संभाजीराजे 1.25 होते आणि त्यामुळे दोघं मिळून बरोबर 1.25 शेर झाले होते.
त्यामुळं औरंगजेबाला असं वाटत होतं की छत्रपतींना पकडून मी शेर झालोय, पण त्याला नेमका 1.25 शेरच भेटला होता. आणि मग संभाजीराजे महाराजांच्याकडे बघून म्हणजे आबासाहेब, महाराज म्हणजे बोला बाळराजे, आबासाहेब आपणही आपल्या तिकडे गेल्यानंतर असा ताजमहाल बांधायचा का? तशी छत्रपती शिवाजी महाराज बाळराजांच्याकडे रोखून बघत म्हटले, बाळराजे लक्षात ठेवा, आपली आठवण मागं राहण्यासाठी आपल्यावर कबर बांधण्याची पाळी आपल्यावर येऊ नये महाराजे. आपला पराक्रमच असा श्रेष्ठ असावा की तो कायम पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये लक्षात राहील. बाळराजे असे पराक्रमी व्हा, असा पराक्रम आपल्या आयुष्यात गाजवा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज का श्रेष्ठ आहेत? हे त्यांच्या युद्धामुळे श्रेष्ठ आहेत असं नाही. रात्रंदिवस स्वराज्याचं स्वप्न, रात्रंदिवस स्वराज्यासाठी खस्ता खाणाऱ्या मावळ्यांची आठवण, आपल्या सवंगड्यांची आठवण, आणि उद्याच्या पिढीवर तेच संस्कार, तसेच संस्कार. तेव्हा छत्रपती संभाजी सारखा मुलगा घडू शकतो. माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे पाहून कळतं, आणि माणसाने मरावं कसं हे सुद्धा छत्रपती संभाजीराजांच्याकडे पाहून कळतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले हे प्रसंग आपण उद्याच्या पिढीवर जर बिंबवले तर उद्याची पिढी सुद्धा याच्यातून चांगलंच घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आज मुद्दामून हा प्रसंग सांगितला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रेष्ठत्व जगात एक नंबरच आहे. हे जगातल्या इतिहास तज्ज्ञांनी मान्य केलेलं आहे. आणि ते का आहे याचं कारण त्यांनी नुसत्या लढाया जिंकल्या म्हणून नाही, तर त्यांनी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं. आपल्या पुढच्या पिढीवर त्यांनी योग्य प्रकारचे संस्कार केले. म्हणून शिवाजी महाराज श्रेष्ठ आहेत. मित्रांनो, धन्यवाद. इथेच थांबतो.